अजित पवारांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला आणि महाराष्ट्रासह नव्हे तर संपूर्ण देशच हळहळला। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार अशा हालचाली सुरू झाल्या तर दुसरीकडे शरद पवार सुद्धा आता ॲक्शन मोडवर पाहायला मिळतात। पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र या दुःखातून सावरत जनतेच्या प्रश्नांसाठी पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले। शरद पवार यांनी बारामतीमध्ये नीरा नदीच्या पाण्याची पाहणी केली आहे। नीरा नदी प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडली आणि त्यामुळे या नदीची पाहणी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली। अजितदादांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर शरद पवार आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। बारामतीच्या जनतेला असं अजिबात वाटू नये की आता आपल्याला कोण भेटणार किंवा इथल्या विषयात कोण लक्ष घालणार याचा विचार करूनच की काय आज तिसऱ्या दिवसाची विधी संपल्यानंतर स्वतः शरद पवार तात्काळ नीरा नदीची पाहणी करायला गेले किंवा इतर गोष्टींची चर्चा त्यांनी सुरू केली। बारामती आणि पवार यांचं नातं काय हे नव्याने सांगण्याची गरज तर नाहीच आणि इथल्या प्रत्येक गोष्टीत कुटुंबाचं लक्ष आहे आणि एक चांगला लोकप्रतिनिधी त्यांचा अपघाती मृत्यू पावला असला तरी ते कुटुंब ते बारामतीची काळजी घेऊ शकतं हे दाखवण्याचा बहुधा पवार यांचा हेतू असावा। एक जगाची राहटकी आहे ही, जो येतो त्याला जावं लागतं आपण नेहमी म्हणतो। काही लोकांना अकाली जावं लागतं, अजित तसा गेला। आता साहेब 86चे आहेत, मी 87 वर्षाचा आहे। आमची जायची वयात पण आम्ही आहोत। तुम्ही 100 वर्ष याचा अर्थ असा नाही की गेलेल्याला पुढे येणार नाही। जसं मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो की साहेब जोहरी आहे, ते शोधणार आणि असा शोधतील हिरा की जो अजितचं काम पुढे नेऊ शकेल। नेत्यांनी ठरवून कार्यकर्तेच जर का ह्याच्यात असतील मतांतरमध्ये तर ते व्हायला वेळ लागतो, कठीण जातं। तर कार्यकर्त्यांनी तुम्ही जसं विचारताय की याच्यापुढं काय कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे, माझ्या दृष्टीने त्यांनी अजितच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे। एकजुटीने एक दिलानं राहिलं पाहिजे, दुफळी आपल्यात ठेवता कामा नये आणि तसं केलं तर मला असं वाटतं त्या खऱ्या अर्थानं अजितला ती श्रद्धांजली असेल।